तुम्ही ते डिजी लॉकर डाउनलोड केलं का? नाही. डिजी लॉकर डाउनलोड करा. त्याच्यामध्ये सगळे तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करून ठेवा. आता MPSC सुद्धा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डिजी लॉकरवरूनच करणार. ठीक आहे. प्ले स्टोअरला आहे. केलं होतं का? तुम्ही जर अगोदर केलं असेल तर तेच लॉग इन पासवर्ड टाका. हां, परत रिकामी कुठाने करू नका, ते होत नाही मग. जेवढे इश्यूड डॉक्युमेंट्स असतील तेवढे सगळे डाउनलोड करून ठेवा. गाडी चालवण्याचं लायसन पण त्यात दाखवलं चालतं. ड्रायव्हिंग लायसन RC बुक पण तुम्ही डिजी लॉकरमधून दाखवलं तरी चालतं. तुमच्याकडे हार्ड कॉपीमध्ये नसलं तरी चालतं, काही बिघडत नाही. हां, डिग्र्या डुगऱ्या अजून काय सर्टिफिकेट असतील ते सगळे करून ठेवा त्याच्यामध्ये अपलोड. होत नाही ते काही वेळा जर नेटवर्क सर्व्हरचा इश्यू होतो काही वेळा, तर प्रॉपर नेटवर्कमध्ये असल्यावर करायचं, सर्च करायचं. ते तर 2-3 फंडे देतात ते असं, इकडून याच्यातून करा डाउनलोड, त्यातून करा डाउनलोड, तसं वापरायचं काहीतरी. नंबर बिंबर हे ते सगळं थोडंसं ते होतं, ते बऱ्याचदा तसा प्रॉब्लेम होतं. ते चाल त्या सर्व्हरचा इश्यू असतो खूप. आता वापरतात ना ते भरपूर गव्हर्नमेंटचे. परत गव्हर्नमेंटचा कार्यक्रम असा असतो, ते एखादं प्रायव्हेट इन्स्टिट्यूटचं असतं तर मग एकदम टकाटक चाललं असतं ते. तसं तुम्ही SBI बँकेत गेला, तिथं काही मेळ लागत नाही, पटकन बोलत पण नाही. ते लोकांना बोलले तरी नीट बोलत नाही. पण तेच जर तुम्ही ICICI मध्ये HDFC या बसा, पाणी चहा थंड बिंड काय घेता, क्रेडिट कार्ड काढता का, अजून एखादा अकाउंट पॉलिसी बिलिसी काढता का, आहे ना. असं प्रायव्हेट बँकवाले त्यांना गरज आहे ना. गव्हर्नमेंट बँकवाला गरज नाही. तुम्ही या जा तिकडं मारा खापा काय करत करा, आम्हाला काही नाही तिकडं. ते उपकार करतात ते गव्हर्नमेंटवर, तसं असतं ते. तर डिजी लॉकर गव्हर्नमेंटचं ॲप आहे, जरा स्लो चालतं ते, सर्व्हरचा इश्यू असतो त्याला. कधी कधीच तुफान चालतं सुपर एकदम. गव्हर्नमेंटचे वेबसाईट्सचे कुठले पण जर तुम्हाला काय असं फॉर्म भरणं वगैरे काही करायचं ना कामं, तर रात्री करायचं आहे, दिवसाने करायचं. नाही तर सकाळी अर्ली मॉर्निंग, सकाळी 5-6 वाजता करायचं, रात्री 9-10 नंतर निवांत फॉर्म भरत बसायचं. जर गर्दी कमी होऊन जाते. ठीक आहे. पण ते मध्यंतरी काय होतं असं मी बऱ्याच ठिकाणी सांगितलं, ऑनलाईन ऑफलाईन सगळे पोरं परीक्षेचं फॉर्म रात्री तुडून पडले सगळे रात्रीच हँग वेबसाईट. असं तर उलटं पण होतं कार्यक्रम कधी कधी. चला, ग्रुप बी मेन्स गट व मुख्य परीक्षा. ग्रुप बी मेन्स, ग्रुप बी आणि ग्रुप सी. चला, पहिले माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या काही पटपण. ग्रुप बी आणि ग्रुप सी ची प्रिलिम्स एकच होते का वेगवेगळे होते? सिलेबस सेम, पॅटर्न सेम, पोस्ट फक्त वेगवेगळे आहेत. आता जे नवीन 100 संवर्ग ॲड झालेत, त्यातले काही संवर्ग ग्रुप सी मध्ये येऊ शकतात, काही संवर्ग. त्यामुळे ग्रुप सी जाहिरात अजून काही निघालेली नाही. ग्रुप बी ची जाहिरात आलेली आहे. एक्झाम आता आहे केव्हा? 14 जूनला. ग्रुप बी मध्ये त्यातलं काही ॲड होण्यासारखं नाही, कारण ते सगळ्या पोस्ट क्लास 3 क्लास 4च्या आहेत सगळ्या. ठीक आहे. ग्रुप बी आणि ग्रुप सी ची मेन्स एकच का वेगवेगळी? वेगवेगळी होते. पहिली एक व्हायची, एक वर्ष एकच झाली, आता पुन्हा वेगवेगळी झाली. आता ग्रुप बी ची झाली, आता ग्रुप सी ची होईल मागची परत. ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या मेनचा सिलेबस सेम, एक्झाम पॅटर्न सेम, फक्त प्रश्नांची डिफिकल्टी लेवल बदलत राहते, इकडे तिकडे तिकडे जिकडे विषयावर शिफ्ट होत राहते. जसं ग्रुप बी मेन्सला सायन्स सोपं असतं, ग्रुप सी मेन्सला सायन्स जरा डिफिकल्ट असतं, हा फरक आहे. करंट तर कुठंच बोंब पडत नाही आपली, प्रीला पडत नाही, मेन्सला पडत नाही, कुठंच नीट. त्याचा काही भरोसाच नाही करंटचं. आलं तर आलं, नाही आलं तर नाही आलं, जेवढं आलं तेवढं आलं, फक्त चुका करायला नको. ठीक आहे. एक्झाम एक दिवस होते का 2 दिवस होते? एकच दिवस. किती पेपर? 2 पेपर. पेपर 1
पेपर 2 किती मार्काचा पेपर 1? 200 मार्क 100 प्रश्न. पेपर 2 200 मार्क 100 प्रश्न. इकडे कोणते कोणते विषय? मराठी आणि इंग्लिश. 50 50 50 तोला 50 तोला. 100 मार्क 100 मार्क. 100 मार्कापैकी कितीला पास? 100 मार्कांपैकी कितीला पास? असं काय आहे का गणित? असं गणित नाहीये. ठीक आहे. मेरिट किती घ्यायचे? 200 पैकी किती घ्यायचे? 120 130 प्लस घ्यायचे. 200 घेता? एवढे तर घ्या पहिले. इकडे 100 पैकी 100 पाडा आणि इकडे पाडा 20 30 25 जेवढे पडतील तेवढे. ठीक आहे. इकडे 90 95 पाडा, इकडे 30 40 पाडा. 120 130 पडू शकता. इंग्रजी जर खूपच भारी असेल तर 50 60 पाडा. मग तर पहिलाच नंबर आहे महाराष्ट्रातून तुमचा, लक्षात ठेवा. जर तुमचं इंग्रजी भारी आहे, इकडे 90 आणले आणि इकडे जर 50 आणले, तुम्ही महाराष्ट्रातून पहिले आहेत. समजलं का? महाराष्ट्रातून पहिले आणि तर शेवटचे आयोग काही तुमच्या घरी येत नाही. कळले? पगार 1 रुपया पण जास्त भेटत नाही शेवटच्या पेक्षा. एक मुलगा महाराष्ट्रातून पहिला आला, एक शेवटचा आला, दोघं नोकरी लागले. पगार याला 80,000 त्याला 80,000. याला 80,000, 1 रुपया पण शिल्लक भेटत नाही. आनंद उत्सव साजरा करू शकता भरमसाठ. गुलाल बिलाल भाषणं बिषणं है ना, पेपरला फोटो बिटो इकडे तिकडे येऊ शकतात तेवढं. इकडे 100 प्रश्न किती विषयावर? मॅथ, रिझनिंग, सायन्स टेक, इकॉनॉमिक्स, पॉलिटी, करंट, हिस्ट्री, जॉग्राफी, जॉग्राफी प्लस एन्व्हायरमेंट, RTI. काही राहिलं का अजून? झालं. मोजा. कितना? 45 झाले का? 60 झाले का? 70 80 90 पुरे 100. ठीक आहे. झाले 100. प्रीचे विषय किती आहेत? प्रीचे करंट प्रीचा आहे, पण ते नवीन करावं लागतं परत पहिल्यापासून. प्रीचे विषय म्हणजे प्रीचा अभ्यास ज्याला काम येईल ते, असं म्हणतोय मी. प्रीचा अभ्यास मेन्सला काम येईल असे. ठीक आहे. त्यातलं आपलं जनरल सायन्स जे आहे ते 12 प्रश्न, टेक्नॉलॉजी 8 प्रश्न, 24 मार्क 16 मार्क. 24 आणि 16 मार्क्स. जनरल सायन्स मेन्सचं प्रीपेक्षा चांगलं आहे. का बरं चांगलं आहे विचारा? कारण बायो, फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे फिक्स टॉपिक आणि त्याच टॉपिकवर प्रश्न कंपल्सरी येतात. प्रीला तसं सांगता येत नाही, त्यामुळे प्री खतरनाक आहे. मग ते हे सोपं सोपं पाहण्यासाठी, चांगलं जीवन जगण्यासाठी पहिले थोडे कष्ट घ्यावे लागतात. म्हणून प्रिलिमला सगळा बाजार आहे, सगळा गोंधळ आहे. काही पण येऊ शकतं, कुठल्या टॉपिकवर येऊ शकतं, किती डिफिकल्ट येऊ शकतं. इकडे सोपं आहे. मेन्सचे पेपर प्रश्न पण जरा सोपं वाटतं, कॉन्फिडन्स येतो. मग त्यासाठी पहिले प्री पास व्हावं लागतं ना मेन्स द्यायला. मेन्स का डायरेक्ट जाऊन देता येत नाही, सोपं आहे म्हणून. ठीक आहे. वो आता हे 12 प्रश्न सायन्स आहे. टेक्नॉलॉजी नंतर गेली. टेक्नॉलॉजी अजून मी तुम्हाला काही शिकवलेलं नाही. टेक्नॉलॉजीचा टिप पण नाही झाला आपला अजून. ठीक आहे, काहीच नाही झालं. हे पहिले प्री उद्या, मग करू आपण ते मेन्सचा कार्यक्रम. तरी उत्तर देण्याचा प्रयत्न करा. उत्तर देण्याचा प्रयत्न करा. टॉपिक सांगून देतो मी तुम्हाला अगोदरच. बायोलॉजी, जनरल सायन्सच्या 12 प्रश्नांपैकी 6 प्रश्न बायोलॉजीचे.
6 पैकी 3 प्रश्न क्लासिफिकेशन, ॲनिमल ते पण. प्लॅन्टचं कमी विचारता, ॲनिमल जास्त विचारता. राहिलेले 3 प्रश्न डिसीजवर असतात मोस्टली. कशावर? डिसीजवर. कळले? फिजिक्सचे 3 प्रश्न लाईट, साऊंड, इलेक्ट्रिसिटी, रेडिओ ॲक्टिव्हिटी याच टॉपिकवर असतात. कुठले कुठले? लाईट, साऊंड, रेडिओ ॲक्टिव्हिटी आणि इलेक्ट्रिसिटी, 4 टॉपिकवर. केमिस्ट्रीचे 3 प्रश्न मेटल्स, नॉन मेटल्स, ॲटॉमिक स्ट्रक्चर, पिरियडिक टेबल आणि डे टू डे केमिस्ट्री पण. मेटल्स, नॉन मेटल्स, ॲटॉमिक स्ट्रक्चर, पिरियडिक टेबल आणि काय सांगितलं आणखी? डे टू डे केमिस्ट्री. डे टू डे केमिस्ट्री प्रश्न असतो म्हणजे असतोच. डे टू डे केमिस्ट्री म्हणजे काय माहिती ना तुम्हाला? दैनंदिन जीवनातलं रसायनशास्त्र. कळलंय? म्हणजे हे कशाचं बनलंय, याच्यात काय आहे, नॅचरल आहे का आर्टिफिशियल फायबर आहे, लाकूड कशाचं बनतं, प्लास्टिक कशाचं बनतं, काच कशाची बनते, कागद कशाचा बनतो, असं. सिमेंट कशाचं बनतं, रंग कशाचे बनतात, काचेचे रंग कशाचे बनतात, टूथपेस्ट कशाचं बनतं, फेस पावडर कशाचं बनतं, परफ्यूम डिओड्रंटमध्ये काय असतं, साबणामध्ये काय असतं, अक्काडीमध्ये काय असतं, वगैरे वगैरे. झेंडूबाममध्ये काय असतं, आयोडेक्समध्ये काय असतं. आयोडेक्समध्ये आयोडीन असतं. कळलं का? प्रश्न आला त्याच्यावर असा काही पण विचारता आयोग. मग ते बघायचं जरा केअरफुली, है ना. फक्त ब्रँड नका बघा, जो कंटेंट बघा जा. काय बघा जा? कंटेंट. एखादं नवीन प्रोडक्ट आलं समजा बाजारात, ते पण विचारलं जाऊ शकतं, काही पण खाण्यापिण्याच्या वस्तूबद्दल पण. ठीक आहे, चला समजलं. बायोफिजिक्स, केमिस्ट्री कळलं. टेकचे 8 प्रश्न असतात. 8 पैकी टेक्नॉलॉजीच्या 8 प्रश्नांपैकी 4 प्रश्न कम्प्युटरचे असतात, 2 प्रश्न एरियल फोटोग्राफीचे असतात, 6 झाले. 1 GISचा असतो आणि 1 GPS असतो. झाले 8 प्रश्न. 4 कम्प्युटर, 2 रिमोट सेन्सिंग एरियल फोटोग्राफी, 1 GIS, 1 GPS. संपलं. 8 प्रश्न कुणाचे? टेक्नॉलॉजीचे. चला उत्तर देण्याचा प्रयत्न करा. हा पहिला प्रश्न आहे फिजिक्सचा, साऊंड टॉपिक वरचा आहे. Which of the following wave is neither transverse nor longitudinal? ट्रान्सवर्स पण नाही, लॉन्जिट्युडल पण नाही. काय? वेव्ह ऑन वॉटर सरफेस. वेव्ह ऑन वॉटर सरफेस. हे बघा, हे पण साऊंड आहे हे पण साऊंड आहे. शक्यच नाही ना. मग दोघं साऊंडच आहे ना, फक्त याची फ्रिक्वेन्सी 20,000 हर्ट्झपेक्षा जास्त आहे. वेव्ह तर एकच आहे ना, तेव्हा हे तर पर्याय असू शकत नाही. दोघांपैकी एक पर्याय आहे. मग दोघांपैकी पर्याय कुठला नेमका कसा निवडायचा? मग त्यासाठी कन्सेप्ट क्लिअर पाहिजे वेव्हजची. कशाची? वेव्हज. वेव्हज 2 प्रकारचे असतात. एक असतं ट्रान्सवर्स वेव्हज, एक असतं लॉन्जिट्युडनल वेव्हज. एक असतं अनुतरंग, एक असतं अवतरंग. ज्यांचं फिजिक्स झाले त्यांना आता आठवायला पाहिजे सगळ्या गोष्टी. लॉन्जिट्युडनल वेव्हजमध्ये कसं असतं, पार्टिकलचं जे प्रपगेशन होतं, प्रपगेशनची डिरेक्शन आणि पार्टिकलच्या व्हायब्रेशनची डिरेक्शन पॅरल असते. समजा एनर्जी इथून, वेव्ह इथून प्रोड्यूस झाली, समजा माझ्यामधून त्या भिंतीकडे चालली आहे. सो प्रपगेशनची डिरेक्शन ही आहे. कळलंय? प्रपगेशनची डिरेक्शन ही आहे. जे पार्टिकल ती एनर्जी घेऊन जाणार आहे त्यांचं जे व्हायब्रेशन होणार आहे, व्हायब्रेशन म्हणजे टू आणि फ्रो रॅपिड मुवमेंट ऑफ पार्टिकल्स. टू आणि फ्रो कणांची सतत अतिशय वेगाने पुढे मागे होणारी हालचाल, लाईक अ पेंडुलम. मग प्रपगेशनची डिरेक्शन जर ही असेल आणि पार्टिकल पण याला पॅरलच मूव्ह होत असतील तर लॉन्जिट्युडनल वेव्हज. आणि जर समजा प्रपगेशनची डिरेक्शन आणि पार्टिकलच्या व्हायब्रेशनची डिरेक्शन परपेंडिक्युलर असेल तर ट्रान्सवर्स. कळलं? पॅरल असेल तर लॉन्जिट्युडनल, परपेंडिक्युलर असेल तर ट्रान्सवर्स. समजलं का? युजली ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या वेव्हज असतात ना, त्यांच्यातील काही वेव्हजला म्हणजे काही एनर्जीला प्रपगेट होण्यासाठी मीडियमची आवश्यकता असते, कंपल्सरी असते. कळलं? कंपल्सरी असते. त्यांना तुम्ही लॉन्जिट्युडनल वेव्हज म्हणू शकता. लॉन्जिट्युडनल वेव्हजला युजली मीडियमची आवश्यकता असते. आणि काही वेव्हज, काही एनर्जी अशा असतात त्यांना मीडियमची आवश्यकता नसते, तुम्ही त्यांना ट्रान्सवर्स वेव्हज म्हणू शकता. ज्यांना मीडियम लागतंच त्यांना मेकॅनिकल वेव्हज पण म्हणतात. ज्यांना मीडियम नसलं तरी चालतं त्यांना नॉन मेकॅनिकल वेव्हज म्हणतात. समजलं का? कळलं का? मग लॉन्जिट्युडनल वेव्हज जे आहेत ह्या मेकॅनिकल वेव्हज आहेत. का बरं? मीडियम लागतं त्यांना.
बट ट्रान्सफर वेव्ह जे आहेत या मात्र मेकॅनिकल पण आहेत, नॉन मेकॅनिकल पण आहेत. का बरं? मिडियम असलं तरी चालतं, नसलं तरी चालतं. समजलं का? मग लॉन्जिट्युडनल वेव्हचं उदाहरण एकच आहे, साऊंड वेव्हज. काय? साऊंड वेव्हज. लॉन्जिट्युडनल वेव्हचं एक्झाम्पल कोण? साऊंड वेव्हज. त्यांना मिडियम लागतंच. म्हणजे साऊंड वेव्हज आर मेकॅनिकल वेव्हज, साऊंड वेव्हज आर लॉन्जिट्युडनल वेव्हज. कळलं? आणि लाईट, हीट, अल्ट्राव्हायोलेट रेज, अल्ट्रासाऊंड, इन्फ्रारेड रेज, एक्स रेज, यांना सगळ्यांना म्हणायचं नॉन मेकॅनिकल वेव्हज, ट्रान्सवर्स वेव्हज. मिडियम असलं काय, नसलं काय. मेकॅनिकल पण म्हणू शकतो मी त्यांना. कळलं का? मग लाईट कशात येईल? दोघात पण येईल. आपल्या विचार दोघात कोण नाही आहे, दोघात हे नाही. पाण्याच्या पृष्ठभागावर होणाऱ्या लहरी तयार होतात त्या काय असतात? ना मेकॅनिकल असतात ना नॉन मेकॅनिकल असतात. म्हणजे ना ट्रान्सफरच असतात ना लॉन्जिट्युडनल असतात. समजलं? मग याचं उत्तर काय? वेव्ह ऑन वॉटर सरफेस. सरफेस वेव्हज जे आहेत ना त्या लॉन्जिट्युडनल ट्रान्सफर्स काहीच नसतात. ठीक आहे. चलो, इलेक्ट्रिसिटी टॉपिक झालेला आहे आपल्याला, झालेला आहे. फिजिक्स, फक्त प्रश्न जरा लॉजिकली थोडेसे येतात डिफिकल्ट, थोडे डिफिकल्ट म्हणजे हायर लेवलचे, थोडेसे कॉम्प्लिकेटेड. सांगा. पहिलं स्टेटमेंट आहे रेजिस्टिव्हिटी ऑफ मेटल्स इन्क्रीजेस विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर. फॅक्टर्स अफेक्टिंग द रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर शिकवलं मी तुम्हाला. फॅक्टर्स अफेक्टिंग द रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर शिकवलं ना तुम्हाला. काय सांगा? पहिलं शिकवलं लेंथ. लेंथ आणि रेजिस्टन्स डायरेक्टली प्रपोर्शनल. लेंथ वाढली की रेजिस्टन्स वाढतो. दुसरं शिकवलं एरिया विड्थ किंवा थिकनेस इनव्हर्सली प्रपोर्शनल. एरिया विड्थ थिकनेस वाढलं की रेजिस्टन्स कमी होतो. समजलं का? टेम्परेचर डायरेक्टली प्रपोर्शनल. सुपर कंडक्टर शिकवलं ना, टेम्परेचर वाढलं की रेजिस्टन्स वाढतो, टेम्परेचर कमी झालं की रेजिस्टन्स कमी होतो. समजलं का? आणि मी तुम्हाला रेजिस्टिव्हिटी पण शिकवलेली आहे. रेजिस्टिव्हिटी मीन्स रेजिस्टन्स ऑफ अ स्पेसिफिक लेंथ अँड स्पेसिफिक एरिया ऑफ अ मेटल. त्याला रेजिस्टिव्हिटी म्हणायचं. रेजिस्टिव्हिटी लेंथ आणि एरियावर डिपेंड नसते, बट रेजिस्टिव्हिटी टेम्परेचर आणि सबस्टन्सवर डिपेंड असते. आणि रेजिस्टिव्हिटी सुद्धा टेम्परेचरला डायरेक्टलीच प्रपोर्शनल आहे. मग टेम्परेचर वाढलं की रेजिस्टिव्हिटी वाढते. का बरं असं? टेम्परेचर वाढलं की त्या मेटलमधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते जास्त फास्ट मूव्ह व्हायला लागतात, त्यांचं व्हायब्रेशन वाढतं, त्यांची एनर्जी वाढते. आणि जेवढे फास्ट मूव्ह होतील, जेवढं व्हायब्रेशन वाढेल तेवढं त्यांचं कोलिजनचे चान्सेस वाढतील. जेवढं कोलिजन वाढेल तेवढं रेजिस्टन्स वाढणार. समजलं का? म्हणजे काय उत्तर याचं? मग दोन्ही स्टेटमेंट करेक्ट आहेत आणि ते स्पष्टीकरण पण आहे त्याचं. कळलं? बी एक्सप्लेनेशन आहे कशाचं? एचं. सो हेचं उत्तर आहे. कळलं का? हे दुसरं वाक्य त्याचं मी तुम्हाला सांगितलं. ॲटम्स व्हायब्रेट मोर रॅपिडली ओव्हर लार्जर डिस्टन्स अँड विथ हायर अँप्लिट्यूड. ॲज अ रिझल्ट इलेक्ट्रॉन्स कोलाइड मोर फ्रिक्वेंटली विथ ॲटम्स. इलेक्ट्रॉन मोर फ्रिक्वेंटली कोलाइड व्हायला लागले म्हटल्यानंतर रेजिस्टन्स वाढला. रेडिओ ॲक्टिव्हिटी फिजिक्स. झाला का? झाला का? झाला का टॉपिक? सांगा मग उत्तर. इंग्रजी दाखवू का? युनिट ऑफ मेजरमेंट ऑफ रेडिओ ॲक्टिव्हिटी इज क्युरी. क्युरी क्युरी मेरी क्युरी. बरोबर ना? आणि एसआय युनिट बेक्वेरेल. जर इथे एसआय शब्द असताना हे चुकीचं म्हणावं लागलं असतं आपल्याला, कारण एसआय युनिट एकच आहे. कोण? बेक्वेरेल. हे बाकीचे अदर युनिट्समध्ये येतं. ठीक आहे. क्युरी. दुसरं युनिट ऑफ हाफ लाईफ ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह मॉलिक्युल इज मेजर्ड इन मीटर. लाईफ, आयुष्य कधी मीटरमध्ये मोजतात का? किती मीटरचे झाले तुम्ही? किती सेंटीमीटरचे झाले? मोजता का? नाही. कशात मोजतात? वेळेचे काय? सेकंद, मिनिट, तास. हाफ लाईफ ड्युरेशनमध्ये मोजतात ना. शिकवलं ना मी तुम्हाला. काही रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्सची हाफ लाईफ सेकंद, काहींची मिनिट, काहींची वर्ष, काहींची हजारो वर्ष, लाखो वर्ष, कोटी वर्ष. सो हे चूक आहे. आता डोकं लावायची गरज नाही, उत्तर भेटलं आपल्याला. ए स्टेटमेंट ट्रू आहे फक्त, कारण हे बीचं चुकीचं हे गेलं. कळलं ना? हे ट्रू असल्यामुळे हे पण गेलं आणि हे पण गेलं. एनर्जी प्रोड्यूस्ड इन सन ड्यू टू फ्यूजन करे. फ्यूजन. गैमा और निगेटिव चार्ज करे. न्यूट्रल.
किंवा चार्जलेस. ठीक आहे. फिजिक्सचे 3 झाले का? फिजिक्सचे 3 प्रश्न झाले. टॉपिक कळले का? काय? रेडिओ ॲक्टिव्हिटी, लाईट आणि साऊंड. ठीक आहे. केमिस्ट्री झाला का रे? झाला का? सांगा मग उत्तर आता. झाला तर उत्तर सांगा मग आता. What is the primary reason for general decrease in atomic radius as you move from left to right across period? आवर्तनात डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्या कमी होण्याचं जनरल प्रायमरी रिझन काय आहे? कारण काय आहे? तुम्ही म्हणा सर तुम्ही तर सांगितलेला पर्याय नाहीच इकडे. इन्क्रीजिंग नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन सेम ऑर्बिट, त्याच कक्षेमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या वाढते. तो पर्याय नाही आहे पण त्याला मिळता जुळता पर्याय आहे ना. तो पर्याय नाही आहे पण त्याला मिळता जुळता पर्याय आहे. तुम्हाला डोकं लावता आलं पाहिजे. जेव्हा उंगली म्हणजे सीधी उंगली से घिना निकले तो उंगली टेढ़ी करो. असं नाही समजत तर मग असं विचार करा, थोडासा उलटा विचार करा. पहिलं वाक्य रे, मुख्य ऊर्जा पातळीच्या संख्येत वाढ. इन्क्रीज इन द नंबर ऑफ प्रिन्सिपल एनर्जी लेवल्स. सर प्रिन्सिपल एनर्जी लेवल नाही कळत, कळायला पाहिजे ना. ॲटॉमिक रेडियस बद्दल विचारलं आहे, ॲटॉमिक रेडियस बद्दल प्रश्न आहे, मग ते स्टेटमेंट त्याच्याशी निगडीत असणार. ॲटॉमिक रेडियस कशी ठरते? न्यूक्लियसचं सेंटर आणि ऑर्बिट्स शेवटच्या ऑर्बिटपर्यंत डिस्टन्स. कळलं का? मग ऑर्बिट जेवढं जास्त तेवढी रेडियस जास्त. मग एनर्जी लेवल म्हणजे ऑर्बिट ना. कळलं का? मग मला सांगा पिरियड्समध्ये लेफ्ट टू राईट जाताना ऑर्बिट्स वाढता का? सेम असतं ना प्रत्येक पिरियडमध्ये ऑर्बिट, त्यामुळे हे उत्तर होऊ शकत नाही. दुसऱ्या स्टेटमेंटकडे जा. इन्क्रीज इन द इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. प्रभावी अणुप्रभारात वाढ. न्यूक्लिअर चार्ज वाढल्यामुळे होतं का? हे होतं? कन्फ्युजन आहे. पुढच्या स्टेटमेंटकडे जा. मग कन्फ्युजन असलं तर पटकन उत्तर डिसाईड न करू. पुढचं स्टेटमेंट पहा. इन्क्रीज इन शिल्डिंग इफेक्ट ऑफ इनर इलेक्ट्रॉन्स. आतले इलेक्ट्रॉनचं शिल्डिंग वाढत असतं का? शिल्ड म्हणजे कुठली ऑर्बिट असते? शेवटची. ते चूक आहे मग आता हे. म्हणजे आता ही पॉसिबिलिटी वाढली तुमची आणखी. बरं आणखी कन्फर्म करा. डिक्रीज इन नंबर ऑफ प्रोटॉन्स इन द न्यूक्लियस. डावीकडून उजवीकडे जाताना रोज कॉलम बदलत चालले, एलिमेंट बदलत चालले, ॲटॉमिक नंबर वाढत जातो ना, प्रोटॉन वाढत जातील ना, त्यामुळे पण म्हणजे कन्फर्म हेच उत्तर आहे. मग त्याचा अर्थ काय होतो? न्यूक्लिअर चार्ज वाढला म्हणजे काय? न्यूक्लिअर चार्ज वाढला म्हणजे प्रोटॉन वाढले. जेवढे प्रोटॉन वाढतील तेवढे इलेक्ट्रॉन पण वाढतील ना बाहेर. जेवढे इलेक्ट्रॉन वाढतील तेवढं ऑर्बिट श्रिंक होईल. श्रिंक म्हणजे छोटी होईल, म्हणजे रेडियस कमी. सो प्रायमरी रिझन हे आहे. मग कळलं का? इन्क्रीज इन द इफेक्टिव्ह न्यूक्लिअर. म्हणजे तेच होतं प्रश्न, फक्त लॉजिक आयोगाने काय केलं? शब्द थोडेसे बदलून विचारले. समजलं का बरं असं? कारण ते 2-3 वेळा विचारून झाले ना. ते कुठलं? डावीकडून उजवीकडे रेडियस कमी येते कारण इलेक्ट्रॉनची संख्या वाढते. हे 2-3 वेळा झाले विचार. पुन्हा पुन्हा कशाला विचारायला आयुक्त आता? असं डोकं लावेल ना काहीतरी नवीन आता एक्स्ट्रा नीट. केमिस्ट्री डे टू डे. दैनंदिन रसायनशास्त्र. खालीलपैकी सिमेंटचा मुख्य घटक कुठला? कॅल्शियम ऑक्साईड हा सिमेंटचा मुख्य घटक आहे. चुना, खाण्याचा चुना, याला क्विक लाईम पण म्हणतात. काय म्हणतात? क्विक लाईम. सिलिकॉन जर डायऑक्साईड असतं तर याला वाळू म्हणतात. बाळू नाही, वाळू. काच बनते याच्यापासून. कॅल्शियम सल्फेट हेमीहायड्रेट जर असेल तर याला जिप्सम म्हणतात. काय म्हणतात? जिप्सम. याच्यापासून प्लास्टर ऑफ पॅरिस बनतं. कॅल्शियम कार्बोनेटला लाईमस्टोन म्हणतात. याच्यापासून चुनखडी संगमरवर बनतं. टूथपेस्ट पण बनते, पांढरा कलर पण बनतो त्याच्यापासून. कशापासून? कॅल्शियम कार्बोनेट पासून. नेक्स्ट केमिस्ट्री, मेटल्स आणि नॉन मेटल्स. इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस बनवायला कॉपरला बेस्ट ऑप्शन काय? स्वस्त. ॲल्युमिनियम आहे, कारण ॲल्युमिनियम खूप जास्त सापडतं नाही का? का लोखंड आहे? लोखंड आहे का?
नाही, काय इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस विचारले ना, मग कोण? ॲल्युमिनियम. मेटल्स नॉन मेटल्स मधलं. ठीक आहे. बायो ॲनिमल क्लासिफिकेशन. जोड्या लावा हे प्रश्न आजकाल प्री आणि मेन्सला मुलांसाठी वरदान ठरत आहेत. का बरं सांगा? एकाच जोडीवर उत्तर निघतं, नाही का? सांगा. प्लॅटिहेल्मिंथिस म्हणजे फ्लॅटवर्म, सप्टेग्रुमी, हे ना. एचं 3 संपलं, एकाच ठिकाणी आहे एचं 3. सिलेंटराटा म्हणजे हॉलो इंटेस्टाईन. इकॅनोडर्माटा म्हणजे स्पायनी काटेरी. मोलुस्का म्हणजे सॉफ्ट बॉडी. ठीक आहे. पर्याय क्रमांक 4. बायो ॲनिमल क्लासिफिकेशन. लॉजिकल प्रश्न आहे. 6 टोकं आहे त्याला, 6 टोकं. हेक्झा. हेक्झा म्हणजे 6. हेक्झा म्हणजे 6. कळलं का? हेक्झा म्हणजे काय? 6. अलग लक्षात. हा. डेमो, कॅल्कारिया, कॅल्शियम, मिक्झो, मिक्झो मिक्झो मिक्झोफायसी, अलगी अलगी प्रकार, ब्ल्यू ग्रीन, ब्ल्यू ग्रीन, ते कलर वाईज. ठीक आहे ना. हेक्झा म्हणजे काय? 6. हेच उत्तर आहे. बायो पुन्हा ॲनिमल क्लासिफिकेशन. किती झाले? 3 झाले लगातार ॲनिमल क्लासिफिकेशनचे. मासे आहेत पहिल्या ग्रुपमध्ये आणि त्यांचे कॉमन नाव दिलेत इकडे. हिप्पोकॅम्पस, एक्झोसिटस, सिग्नॅथस, फिस्टुलेरिया. हिप्पोकॅम्पस म्हणजे फ्लाइंग फिश, उडणारे मासे. सॉरी, हिप्पोकॅम्पस म्हणजे सी हॉर्स. एक्झोसिटस म्हणजे फ्लाइंग फिश. कळलं? सिग्नॅथस म्हणजे पाईप फिश आणि फिस्टुलेरिया म्हणजे फ्लूट फिश. फ्लूट किंवा त्याला कॉर्नेट फिश पण म्हणतात. कॉर्नेट. ठीक आहे. फ्लूट म्हणजे बासरी, बासरी. ठीक आहे. मग एचं 4. एकाच ठिकाणी एचं 4. पुन्हा जोड्या लावायचे, आणखी 2 मार्क भेटून गेले. 4 मार्क फुकटचे. फुकटचे एक जोडी लागली की लगेच उत्तर. याच्यावर प्रश्न येऊन गेला, याच्यावर प्रश्न येऊन गेलाय. सेपरेट सेपरेट. हा. PYQs मध्ये काय? फ्लाइंग फिश, उडणारे मासे म्हणून ओळखले जाणारे जे मासे, त्यांना कॉमनली काय म्हणतात? म्हणजे त्यांचं सायंटिफिक नाव काय? उडणाऱ्या माशांना हिप्पोकॅम्पस म्हणतात. सॉरी, एक्झोसिटस म्हणतात. सी हॉर्स म्हणून ओळखणारे मासे सायंटिफिकली कुठल्या नावाने? हिप्पोकॅम्पस म्हणतात. येऊन गेला प्रश्न याच्यावर. बायो प्लांट डिसीज. ज्वारीचे दाणे, स्मट्स, काजळी रोग. ग्रेन स्मट्स, स्वार्गम, स्वार्गम. ज्वारी, स्वार्गम, सिंगम, स्वर्गीय, स्वर्गी. प्रश्नातच उत्तराचं हिंट आहे. कारण ज्वारीचं शास्त्रीय नाव काय आहे? स्वार्गम. स्वार्गम म्हणतात त्याला. ठीक आहे. सर्कोस्पोरा, झिंगीबेरी. झिंगीबेरी, झिंगीबेरी. अद्रक, अद्रक. अद्रकमध्ये झिंगीबेरीन नावाचं केमिकल असतं, त्याच्यामुळे त्याला तिखट चव असते. झिंगीबेरीन. ठीक आहे. ब्रासिका, मोहरी, मोहरी. ब्रासिका म्हणजे कोण? मोहरी. मस्टर्ड, मस्टर्ड. ठीक आहे. हे माहिती नाही काय. अरे वा 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 वा. टू किंगडम, बायनोमियल सिस्टीम. आंबा. कशामुळे विचारला आयोगाने प्रश्न? आंबा. उन्हाळा सुरू आहे आता. आंबा खातात लोक जास्त. सांगा सायंटिफिक नाव. मांजीफेरा इंडिका. मुसा, मुसा भाई. ऑसिमम सॅन्क्टम, तुळस. रोजा गॅलिका, गुलाब. ठीक आहे. हे मुसा सॅन्क्टम, ऑसिमम सॅन्क्टम हे तुळशीचा प्रकार असणार, लक्षात ठेवा. लास्ट, बायो प्लांट डिसीज. पण हा डिसीज वरचा प्रश्न नाही आहे. हा इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड, ट्रीटमेंट वरचा प्रश्न पण येतो. हा. ट्रीटमेंट वरचा प्रश्न. इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड. सल्फर फंगिसाइड कशावर इफेक्टिव्ह असतात?
पावडरी मिल्ड्यू. पावडरी मिल्ड्यू, स्मट ते पावडर तर ना दाणे बिण्यामध्ये, त्याच्यावर इफेक्टिव्ह जास्त. कुठलं? सल्फरवाले. ठीक आहे, सल्फरवाले. पावडरी मिल्ड्यू आणि रस्टवर. विल्ट नाही, अँथ्रॅकनोज नाही, डॅम्पिंग पण नाही. ठीक आहे, हे मोस्टली व्हायरसमुळे होतात, याच्यावर नाही चालत आहे. फंगल डिझॉर्डर चालत आहे सल्फरवालं. ठीक आहे, सल्फर म्हणलं की फंगल लक्षात ठेवायचं. काय? सल्फर मोस्टली इफेक्टिव्ह कोणासाठी? फंगलसाठी. मेटल्स नॉन मेटल्समध्ये पण शिकतो आपण हे. धातूमध्ये कसं सल्फरचा अभ्यास आहे. सल्फर या नॉन मेटलचा अभ्यास आहे. सल्फरचे जे युजेस आहेत ना केमिस्ट्रीमध्ये झाले आपल्याला, सल्फरच्या युजेसमध्ये एक यूज हा शिकत असतो आपण की सल्फर पावडर ही मोस्टली फंगीसाईड म्हणून वापरली जाते. कुठली पावडर? सल्फर. कारण त्यामध्ये अँटी फंगल प्रॉपर्टी, इन्सेक्टिसाईड म्हणून पण वापरतात, पेस्टिसाईड म्हणून पण वापरतात. कळलं? सल्फरचे ते उत्तर हे आहे, पावडरी मिल्ड्यू. चला, समजलं का? जनरल सायन्सचे 12 प्रश्न झाले ते. ठीक आहे, टेक्नॉलॉजीचे 8 प्रश्न आहेत. बट टेक्नॉलॉजी प्रश्न घेण्यात काही लॉजिक नाही आता, कारण ते तुम्हाला शिकवलंच नाही मी अजून. ते नंतर घेऊयात जेव्हा टेक्नॉलॉजी शिकवलं तुम्हाला मी तेव्हा. ठीक आहे, चलो थांबूयात आता. उद्या आपलं लेक्चर